हलकी तुला दाखवतो जत्रा MHJ Unplugged. नमस्कार, मी अमित फाळके. MHJ अनप्लग्ड मध्ये तुमचं मनापासून स्वागत. कारण आजच्या पॉडकास्ट मध्ये माझ्या बरोबर आहेत कॉमेडीची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तुझ्या अत्यंत लाडक्या कोट पासून मी सुरुवात करणार आहे आजच्या पॉडकास्टची. मित्रांनो, डोंट वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी, क्रिएट इट. जॉर्ज बर्नार्ड शॉ. प्रसाद, या वाक्याने मी सुरुवात या पॉडकास्टची करतोय कारण संधी मिळत नसेल तर आपण ती निर्माण करायची हे तुझ्या मनात कधी पक्क झालं? हे पक्क कधी झालंय मी सांगेनच, परंतु हे एकमेव वाक्य जे आहे जॉर्ज बर्नार्ड शॉचं, जे मला, ज्याच्यावर माझं अख्खं करिअर सेट आहे. दादा, माझं अख्खं करिअर सेट आहे. म्हणजे हे ज्यावेळी एकांकिका आणि नाटक करायचा निर्णय घेतला की आपण इथे उतरूया, त्यावेळी निश्चितच आत्ता जसे बऱ्याच कलाकार संधीच्या शोधात असतात तसे बरेच जण त्यावेळी मी सुद्धा बरेच दिवस संधीच्या शोधात होतो की कुठला तरी एकांकिकेचा एक ग्रुप तयार करूया, तो जॉईन करूया. पण सहजासहजी कुठे चान्स मिळत नव्हता. सो मी आणि माझे काही बोरिवलीतले मित्र जे आत्ता चांगले नट म्हणून प्रसिद्ध आहेत, म्हणजे आमचा पंकज खामकर असेल, हेमंत जांगली असेल, आम्ही येऊन एक बोरिवलीत आमचा हौशी एकांकिकेचा ग्रुप तयार केला. आणि हीच गोष्ट मी पुढे वापरत गेलो म्हणा, किंवा मी त्याच्यावरच चालत गेलो की आमचं हौशी एक कलामंच, मराठी कलामंच नावाची आमची संस्था तयार झाल्यानंतर मी ठाकूर महाविद्यालयात ऍडमिशन घेतलं. तिथेही कळलं की अरे बापरे, इथे नाटकाचा ग्रुपच नाहीये किंवा एकांकिकेचा ग्रुपच नाहीये. मग त्या ठाकूर महाविद्यालयातील जे मराठी मुलं होती त्यांना निवडून तिथे ड्रामा सर्कल सुरू केलं. सो माझं पहिलं व्यावसायिक नाटक ॲज अ लेखक आणि दिग्दर्शक म्हणजे रंगभूमीच्या आशीर्वादाने माझ्या प्रत्येक एकांकिकेला यश मिळालं. म्हणजे मला अभिमान वाटतोय सांगताना की त्यावेळी माझी एकांकिका किंवा आमच्या ग्रुपची एकांकिका हा संघ असा होता ज्यात आम्ही कलाकारांना, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना स्पर्धेच्याही प्रयोगाचे आम्ही पेमेंट करायचो त्यावेळी. कारण ती आम्ही एकत्र तयार केलेली संधी होती आणि रंगभूमीच्या आशीर्वादाने पहिल्या स्पर्धेपासून आम्ही जिंकत गेलो. म्हणजे मला सांगायला आवडेल की पृथ्वीक हा सुद्धा माझ्याच ग्रुपमधला. बऱ्याच स्पर्धांमध्ये पृथ्वीकला अभिनेत्याचं मिळायचं, मला विनोदी अभिनेत्याचं मिळायचं. मला हे नक्की विचारायचंय की टोटल किती एकांकिका आणि किती बक्षिसं झाली असतील? मला एक सांगायला आवडेल की पहिले ना फक्त सर्टिफिकेट्स मिळायचे. हो, फक्त सर्टिफिकेट्स, प्रशस्तीपत्र. आणि माझं असं झालं, यार कागद खूप झालेत, आता वस्तू पाहिजे. आणि ती वस्तू म्हणजे ट्रॉफी पाहिजे. ती वस्तू ज्यावेळी घरात यायला सुरुवात झाली ना दादा, त्यांच्या घरात जागा नव्हती. वा. कारण एकांकिकेचं लेखन मी केलेलं असायचं, दिग्दर्शन मी केलेलं असायचं, त्यात कामही करायचो. काही माझ्या गाजलेल्या एकांकिका आहेत, जसं पडद्याआड ही एक खूप गाजली एकांकिका, त्या एकांकिकेचं नेपथ्यही मी केलं होतं. सो ज्यावेळी एकांकिका जिंकायची ना, लिखाणाचं पण मिळायचं, दिग्दर्शनाचं पण मिळायचं, अभिनयाचं पण मिळायचं, एक पडद्याच्या नेपथ्याचं पण मिळायला लागलं. सो प्रचंड बक्षिसं घरात साठत गेली. आणि येस, म्हणजे आत्तापर्यंत एकांकिका बोलशील तर साधारणतः 14 एकांकिकांचं लेखन आणि साधारणतः 26 एकांकिकेचं दिग्दर्शन करून मी व्यावसायिक रंगभूमीकडे वळलो. पण एकदा संधी चालून आली होती, दार उघड असूनही प्रवेश करता आला नाही. संतोष पवारच्या नाटकामध्ये काम मिळालं होतं, त्यांनी व्यावसायिक नाटकासाठी विचारलं होतं, इथपर्यंतच मला माहिती आहे. पोस्टमार्टम नावाची मी INT मध्ये एकांकिका करत होतो आणि त्या वर्षी संतोष दादा परीक्षक होता, संतोष पवार परीक्षक होते. आणि म्हणजे संतोष दादा आत्ताही माझ्यासाठी स्टार आहे आणि त्यावेळी संतोष पवार आमच्या एकांकिका करण्यासाठी स्टार होते. आणि त्या एकांकिके स्पर्धेत मला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्याच्यातही झालं असं होतं की मला मार लागला होता हाताला. चालू प्रयोगात मला इथे कट झाला होता. चालू प्रयोगात एकांकिकेच्या. आणि मी वॉर्ड बॉयचा रोल करत होतो आणि त्यात व्हाईट कॉस्ट्युम होता माझा.
वॉर्डबॉयचा, आणि मी इतका रोलमध्ये घुसलेलो, सो ते कट झालेलं ते मला माहिती नव्हतं. आणि मला जसं आत्ता प्रेक्षकांना माहिती आहे, मला कारण मेसेज बरेच प्रेक्षकांचे येतात की मला आत्ताही स्किट करताना पण प्रचंड घाम येतो, तसा त्याही घाम यायचा. सो ते पुसताना हे करताना तो हळूहळू अख्खा व्हाईट कॉस्ट्युम माझा लाल होत गेला, ते ब्लड सगळीकडे लागत गेला, आणि ते मला माहिती नव्हतं. सो नंतर संतोष मागे आला, कौतुक पण केलं, पण तेवढा ओरडलाही. एवढं वाहून जायचं नाही की आपल्याला लागलं हे तुझ्या लक्षात येत नाहीये. आणि त्यावेळी संतोषाने मला विचारलेलं की मी एक व्यावसायिक नाटक करतोय, तर तुला काम करायला आवडेल का. पण घरच्यांचं असं म्हणणं होतं, तू या क्षेत्रात जा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु शिक्षण पूर्ण कर, एक काहीतरी डिग्री मिळव. की बाबा आज मी BSc झुओलॉजी मधनं BSc केलंय, म्हणजे मला माहिती होतं की या क्षेत्रात बाकी कसलं दुकान नाही चाललं तर किमान MR बिमार म्हणून कुठेतरी जॉब करेन मी, हे मला माहित होतं. सो दॅट तेवढं फक्त घरच्यांचं एवढंच म्हणणं होतं, म्हणजे आईचं आणि मोठ्या बहिणींचं, की बाबा आधीच गेले होते की तू किमान शिक्षण पूर्ण कर, मग तुला काय करायचं ते कर. तर मी संतोषाला सांगितलं की दादा ह्या वर्षी फक्त माझी TY कम्प्लीट होऊ दे, मग मी स्वतःहून. आणि येस, दादाने तो शब्द पाळला. TY झालं मी त्याला फोन केला, म्हटलं मला आत्ता काम करायचं. आणि माझं पहिलं व्यावसायिक नाटक कट्टू 15वी नंतर TY झालं मला लगेचच सुट्टीत मिळालं, आम्ही पाचपुते. पण हे असं प्रसाद प्लॅन करत 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 तू चालला होतास. क्रिकेट नंतर आयुष्यात आलं नाटक, नाटकानंतर मुळात तुझ्यामध्ये तो गुण आहे, एक लिडरशिप क्वालिटीचा, एक संघटनात्मक गुण. त्याला मी अगदी खात्रीलायक सांगू शकतो, तो बाबांकडनं आलेला आहे. कारण बाबांचं एका अत्यंत उत्तम राजकीय पक्षामध्ये अत्यंत उत्तम काम आणि महत्वाचं स्थान होतं. आणि मी साक्षीदार आहे, काही वर्षांपूर्वी एका प्रायव्हेट कार्यक्रमामध्ये प्रसादच्या वडिलांबद्दल काही मित्रमंडळींनी त्यांच्या कामाबद्दल त्यांचं केलेलं कथन आणि काम, म्हणजे मला दादा एक खरंच आवडतं. मी एकच पॉइंट आता ऍड करेन की आता महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून अख्खा संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मला. पण मध्यंतरी आम्ही नाशिकच्या पुढे गाव आहे, तिथे मध्यंतरी एका नाटकाच्या कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. आणि म्हणजे तो दिवस मला लक्षात राहिला की प्रयोग झाल्यानंतर बरीच लोक भेटायला येत होते, आणि ते एक माणूस मला खूप ऑब्झर्व करत होता लांबून. तर म्हटलं हा म्हणजे एक आपल्याला ऑड वाटतं ना की याला सगळेजण येतात, हा का नुसता बघत राहिला. म्हणजे तो एक कुठेतरी इगो पण वाटला की यांना फोटो नाही काढायचा का आपल्यासोबत वगैरे वगैरे. सो मी नंतर जेवायला गेलो तेव्हा तो माणूस आला आणि माझ्याकडे बोलला, म्हणजे सॉरी मी ओळखलं नाही, म्हणजे हे आता बोलतात तू प्रोग्राम वगैरे करतो, मी TV बघत नाही, पण खांडेकर म्हणजे तू महादेव खांडेकरांचा मुलगा का. आय वॉज लाईक, म्हणजे मला ते खूप आवडलं जास्त की आजही, म्हणजे आज बाबाजून 25 वर्ष झाले, 26 वर्ष झालेत, पण त्यानंतरही बाबांच्या नावाने मला ओळखतात काही काही ठिकाणी की मी महादेव खांडेकरांचा मुलगा. हे मला माझ्याकडे खूप भारी वाटलं, त्यावेळी मला खूप भारी वाटलं. ते बाबांचं काम आहे, खरंय, कधीही लोकांनी न विसरणारं काम त्या भागामध्ये बोरिवलीच्या जवळजवळ 5-6 प्रभागांमध्ये बाबांनी केलेलं, याची मला पूर्ण माहिती. आज बोरिवलीत बाबांच्या नावाने रस्ते आहेत, शाळा आहेत, मैदान आहेत. सो मला आजही प्रसाद खांडेकर पेक्षा महादेव मामांचा मुलगा म्हणून कोणी ओळखलं तर मला खूप भारी वाटतं आजही. पण असा एखादा प्रसंग की जिथे असं वाटलं की संपलं सर? आला होता, असा एक प्रसंग आला होता की, आणि एका संयमाच्या जोरावर मी त्यातनं बाहेर पडलो, नाही तर मी आज नसतो इथे, किंवा मी आता जॉब करत असतो. काय झालं होतं सांगायला आवडेल? आवडेल. चेहराफेरी नावाचं नाटक होतं, संतोष काणेकर अथर्व निर्मित आणि प्रियदर्शन जाधव लिखित दिग्दर्शित. आणि त्याच्या आधी 2 नाटकं माझी व्यावसायिक आली होती, आम्ही पाचपुते आणि जळूबाई हळू, विजय चव्हाणांबरोबर केलेलं नाटक. म्हणजे ज्या माणसाला लहानाचं मोठं होताना पाहिलं, विजू मामांबरोबर केलं ते नाटक. सो त्याच्यानंतर हे चेहराफेरी नावाचं नाटक होतं. रसिका वेंगुर्लेकर होती आपली त्या नाटकात माझ्यासोबत, आणि खूप उत्तम आणि मोठा रोल प्रियदर्शनने ऑफर केला. आणि पहिल्यांदा मला असं झालं की भाई अभि बजा नाही ये रोल. सो GR होती, 15 ऑगस्टला ओपनिंग होतं, मला तारीखही आठवते, 15 ऑगस्टला ओपनिंग होतं. आणि 14 ऑगस्टला GRच्या वेळी चालू GR मध्ये माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे टेबलावरनं माझा पाय सटकला
आणि माझं लिगामेंट टिअर झालं. सो मला लगेच निर्मात्याने हॉस्पिटलला वगैरे नेलं. तर डॉक्टर सेज लिगामेंट टिअर झालंय, ही कांट स्टँड, तो चालू शकत नाही. आणि सगळे असे होते की अरे उद्या ओपनिंग आहे, शुभारंभाचा प्रयोग आहे उद्या. तर दर्शाला म्हटलं मी तुम्हाला परमिशन दे मुवमेंट्स चेंज करायची, मी प्रयोग करेन. सो तो बोला की तू स्वतःही दिग्दर्शक आहे, तुला माहिती आहे काय करू शकतोस, तू कर. सो मी अख्खा प्रयोग त्या सोफ्यावर बसून केला आणि ज्यावेळी चालायचो पकडून आणि लंगडत लंगडत चालत तो प्रयोग केला. आणि प्रयोगानंतर प्रेक्षकांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की भाई काय तुम्ही त्याचं कॅरेक्टर पकडलंय, अख्खं पाय लंगडत केलं आणि हे केलं. तो संतोष बोला काणेकर थांब, आधी सांगू नको लोकांना काय झालं ते आपण नंतर सांगूया. सो त्याच्यात मी 3-4 एक 30-40 प्रयोग केले. पण नंतर डॉक्टर वॉज लाईक की नाही तुला ऑपरेशन करावंच लागेल. सो मी ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा जॉईन झालो. आणि तो रोल खरंच खूप कमालीचा रोल होता. आणि त्या एका नाटकातल्या रोलच्या जोरावर मी एक डेली सोप, एक रियालिटी शो, सतीश राजवाडींची फिल्म आणि हे नाटक आणि ऑलरेडी जळूबाई ओळूचे प्रयोग चालूच होते. असं तो मेरे को लगा भाई लाईफ सेट हो गया, झालं, स्ट्रगल संपला. 2 नाटकं, 2 सिरियल, एक सिनेमा, सेट झालंय लाईफ. आणि हे असताना वाशीला प्रयोगाला जात होतो, ती बाईक होती माझ्याकडे आणि हा पाय नुकताच क्युअर होत होता. आणि प्रयोगाला जाताना पुन्हा माझा अपघात झाला, बाईक ऍक्सिडेंट झाला. आणि दॅट टाइम माझा दुसरा पाय ट्विस्ट झाला आणि हा अजून रिकवर होत नाही तोपर्यंत दुसरा झाला. आणि डॉक्टर बोलले की आता याचंही ऑपरेशन करावं लागेल. आणि तिकडे माझा सगळा कॉन्फिडन्स गेला की मला ती कामं अशी जाताना दिसली सगळी हातातली, जे मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय, जे काही केलंय ते आता सगळं संपलं. आणि मी खूप फ्रस्ट्रेट झालो की मी याच्यातनं 2 महिन्यात बाहेर पडत नाहीये, तोपर्यंत हा दुसरा अपघात झालाय आणि पुन्हा 3 महिन्यांची गॅप घ्यावी लागणार आहे, ज्या याच्यात मी मिळवलेली कामं सगळी जाणार आहेत. आणि मी प्रेशराईज झालो आणि मी आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो नोकरीच्या. तो एकमेव इंटरव्ह्यू माझ्या आयुष्यातला. आणि म्हणजे लोक फ्रस्ट्रेट होतात इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्ट झाल्यानंतर, पण मी देवाचे आभार मानतो की त्या इंटरव्ह्यूला मला रिजेक्ट केलं गेलं, नाहीतर मी इथे आलो नसतो किंवा येऊ शकलो नसतो. पुन्हा मी तिथेच 9 ते 9चा जॉब करत बसलो असतो. पण थँक्स टू गॉड मला त्या इंटरव्ह्यू मध्ये रिजेक्शन मिळालं. मी रिजेक्ट झालो. माय गॉड, बापरे. ह्या इंजुरीज हे सगळं करत असताना पॅरलली एक अत्यंत जवळचा लाडका गेम जो तू सोडलास, तेव्हा अशा पद्धतीच्या इंजुरीजना तू फेस केलं नव्हतंस. क्रिकेट भारतातल्या जोपर्यंत आपल्याला समज येत नाही तरुणांना किंवा मुलांना, तोपर्यंत भारतातल्या 90% मुलांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं असतं. त्यातलाच मी सुद्धा एक होतो. परंतु बाबांच्या प्रोत्साहनामुळे म्हण किंवा काही ओळखींमुळे म्हण, मी अगदी शालेय शिक्षणापासूनच मी क्रिकेट जॉईन केलं. माझं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे माझं ठाकूर कॉलेजमधलं ऍडमिशन सुद्धा स्पोर्ट्स कोट्यातलं आहे, हे मला अंडरलाईन करायला आवडेल. सो येस, म्हणजे बाबांनी त्यावेळी खूप सपोर्ट केला. म्हणजे अगदी आम्ही त्यावेळी आमचा दुधाचा बिझनेस होता, दूध डेअरी होती आमची. सो घरातलं दिनक्रम पहाटे 4:30ला चालू व्हायचा. सो मी आपला तयार होऊन 6ला वगैरे जायचो, बाबा स्कूटरवरनं सोडायचे. इनिशियल लेवलला चोगले हायस्कूलमधनं मी आमच्या शाळेच्या टीममधनं खेळायला लागलो. त्यानंतर पय्याडे स्पोर्ट्स क्लबमधनं खेळायला लागलो. आणि 10वी पास झाल्यानंतर एक मेजर ट्रेन ॲक्सिडेंट झाला आणि तो इतका मेजर होता की मी 2 महिने KEMला ॲडमिट होतो. सो माझी स्पाईन इंजुरी झालेली होती कम्प्लीट आणि बिकॉज ऑफ त्या माझ्या दोन्ही पायातली ताकद गेली होती. सो 2 महिने KEM मध्ये ॲडमिट, त्याच्या पुढचे 4 महिने मी घरी बेड रिडन होतो आणि त्याच्या पुढचे 6 महिने मी कुबड्यांवर चालत होतो, क्रचेसवरती. क्रचेसवरती चालत होतो. सो 1 वर्ष आणि डॉक्टरांनी तेव्हाच सांगितलं ऑपरेशन झालं की क्रिकेट तुझं थांबवावं लागेल. ट्विस्ट अँड टर्न्स, ट्विस्ट अँड टर्न्स, ट्विस्ट अँड टर्न्स. स्ट्रगल संपलंच नाही. नुसतंच प्रोफेशनल क्रिकेटमध्ये हिट अँड मिस झालंय, नाटकाच्या वेळेला ऍक्सिडेंट झालाय असं नाही ना. लहान असताना
3 बहिणींनंतर झालेला लाडाचा पोरगा, लाडाचं कोकरू, आणि त्या वयात बाबांचं जाणं, आणि पुढे काही वर्षांनी तुला बाबांनी लिहिलेलं एक हस्तलिखित सापडलं, आणि तुझा ठाम हा विश्वास आहे की त्यानंतर जगण्याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलला. त्याबद्दल थोडं बोलायला आवडेल? आवडेल. आता जी लिखाणाची सवय लागली आहे ना, ती बेसिकली बाबांमुळे लागलेली आहे. म्हणजे आताही श्लोकही माझा त्याला कुठे बाहेर जात असताना दुकानात जाऊन त्याला चॉकलेट्स किंवा ह्या गोष्टी नको हव्या असतात. त्याला काहीतरी मॅग्नेट्सच घे किंवा ते सुडोकूस घे, असे काहीतरी त्याला गेम्स हवे, पझल्स गेम्स घे, सायन्स गेम. सो मला ते आवडतं की त्याला ते डोक्याला खुराक देणारं काहीतरी हवंय. सो माझंही तेच होतं की मी त्यावेळी आपला प्रवास बराचदा ट्रेनने वगैरे व्हायचा लहानपणी, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 97-98. सो त्यावेळी कधी स्टेशनला गेलो की बाबा मला खायला द्या, मला हे द्या, हे नसायचं. ठकठक, चंपक, चांदोबा हे जे त्यावेळेचे खूप लहान मुलांची गाजणारी मासिकं होती ती मला हवी असायची. आणि मी जाऊन रिक्षातनं उतरलो, स्टेशनला गेले की पहिला त्या स्टॉलवर जाऊन उभा राहायचो, बाबा हे मग ते मी महिना लक्षात ठेवायचो की, कारण ते दर महिन्याला यायचं ना किंवा जानेवारीचा वाचनाचा खुराक. सो नंतर बाबांनीच मला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय जॉईन करून दिलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की मी ग्रंथालयातनं पण चंपक, ठकठक, चांदोबा जाणतोय. सो एके दिवशी ते ओरडले की अरे याच्यासाठी तुला ग्रंथ संग्रहालय नाही लावून दिलंय मी. आणि ती झाली एक सल राहिली आयुष्यभर मनात की त्या दिवशी ते ओरडले आणि मला बोलले की उद्या ग्रंथालयातनं येताना रामचंद्र सडेकरांचं सोनेरी टोळी हे पुस्तक आणि ते वाच. म्हटलं चालेल बाबा. आता त्यावेळी त्या पुस्तकाला खूप डिमांड होती, सो ते मिळायचंच नाही. सो एके दिवशी ग्रंथपालाने सांगितलं की तुझं पुस्तक मी काढून ठेवलंय, आलंय रिटर्न. सो मी ते पुस्तक घेतलं आणि मी घरी आलो तर म्हणे बाबा शाखेत गेले होते. आय डोंट नो, मला शाखा बोलू शकतो? हो. तर मग घरी आल्यावर कळलं की बाबा शाखेत गेले होते. सो मला ते दाखवायचं होतं पुस्तक बाबांना की बाबा 3 आठवड्यांपासून शोधतोय, शेवटी आज मिळालंय तुम्ही सांगितलेलं पुस्तक. नंबर लागला. सो मी सायकल काढली, शाखेत गेलो. तर शाखेतनं कळलं दुसऱ्या दिवशी एका मैदानावर त्यांचा मोठा प्रोग्राम होता, तर बाबा त्या तयारीसाठी स्टेज बीज बघण्यासाठी तिकडे गेले. सो मी सायकल घेऊन शाखेतनं त्या मैदानावर गेलो तर ते तिथेही सापडले नाही. आणि त्याच रात्री बाबा गेले. सो ते एक राहिलंय मनात आयुष्यभर की ते मी पुस्तक त्यांनी सांगितलेलं मला नाही दाखवता आलं त्यांना. आणि पण ती सवय पुढे कायमस्वरूपी राहिली. म्हणजे मी आत्ता माझं नवीन घर करताना माझी अख्खी वॉल आता लायब्ररीची आहे आणि त्यात हजारोनी पुस्तकं आहेत. म्हणजे मी 2दा असं झालं की 2 लायब्ररी बंद होत होत्या, सो मी त्यांना डोनेशन देऊन तिकडची सगळी पुस्तकं 700-800 पुस्तकं मी घरी घेऊन आलो. आय डोंट नो मी ते 700-800 पुस्तकं कधी वाचेन, पण तो एक मनात राहिलंय की बाबांची आवड होती आणि ते मी आत्ता पाळलंय. आणि झालं असं दादा की माझे काही बरेचसे जवळचे मित्र आहेत, पॅडी कांबळे, जय चोबे, सुशील इनामदार. ते पडद्याआड नावाचं नाटक चालू होतं आणि आमचं असं झालं की आम्ही रोज भेटायचो, रोज गप्पा मारायला भेटायचो. आणि एके दिवशी असं प्रबोधनच्या कट्ट्यावर गेलो मी, तर लाईक पॅडी नाही, जय नाही. पॅडीला फोन केला, अरे मी इथे आहे. जयला फोन केला, अरे दा मी शूटिंग कर रहा हूं. सुशील पण बाहेर. तो आय वॉज लाईक आयला सगळे बिझी आहेत रे, खांडेकर तुम्ही एकटेच घरी बसलात, सगळे बिझी आहेत, तुमच्याकडेच काम नाहीये. तुम्ही फक्त एक नाटक ओपन केले, लेखक दिग्दर्शक म्हणून, बाकी कामं नाही आहेत तुमच्याकडे. सो आय वॉज लिटल बिट फ्रस्ट्रेटेड, फिलिंग लो. मग मी घरी आलो, म्हटलं आज अल्पाशी बोलेन. नुकतंच लग्न झालं होतं.
तर घरी आल्यावर आई बोलली, अरे अल्पाच्या मम्मीचा फोन आला तर ती अर्जंट विरारला गेली आहे, तर त्याच तिथेच राहते. मोबाईल चेक केला, 5-6 मिस कॉल होते, मी उचलला नव्हता. म्हटलं भाई उससे बात करणे आज वो भी नहीं है, तो मैं और डाऊन हो गया. म्हटलं म्हातारीला आमच्या आईला सांगून काही उपयोग नाही. माझं माळ्याचं घर होतं, एकावर एक माळा होता चाळीत आमचा. सो वरती माझा अख्खा नेपथ्यापासून सगळं पडलेलं असायचं, होड्या बिड्या सेट मधल्या सगळ्या. तर गोंधळात जाऊन मी पडलो, मला झोपच लागत नव्हती. सो चल माझं कपाट साफ करतो पुस्तकांचं, लायब्ररीचं. सो ते कपाट सगळं काढायला गेलं रात्री 1 वाजता वगैरे. त्यात मला एक जुनाट वही सापडली. ही कोणाची माझी, कारण त्यावेळी लॅपटॉप वगैरे मला लिहायची सवय नव्हती, मी हातानेच लिहायचो. म्हटलं ही माझी तर एकांक नाही. तर मी पान पलटलं, तर टायटल होतं श्रीकांत आणि खाली लिहिलं लेखक महादेव खांडेकर. म्हटलं तरी हे बाबांचं काहीतरी हस्तलिखित आहे. आणि ती रात्री मी नियर अबाउट 1:30-2 वाजता ती वही वाचायला घेतली आणि मी पहाटे 6:30-7 पर्यंत मी वाचतच होतो. मी घळाघळा रडत होतो. आईने माळ्यावरची लाईट चालू बघितली. आई ज्यावेळी सकाळी 6:30-7ला पाणी भरायला उठली, वरची लाईट चालू बघितला, म्हणून ती आली वरती. बोलतो बाबू काय आलं, तर मी रडत होतो. ताई बोलली हो बाबांचंच आहे. याचा दुसरा पार्ट पण आहे, तो मला अजूनही सापडला नाही. मी गावच्या घरी खूप शोधला, तो सापडला नाही. सो त्या पुस्तकात ना त्यांचं स्ट्रगल, म्हणजे त्यांनी श्रीकांत हे कॅरेक्टर पकडून त्यांच्या आयुष्यावरची गोष्ट लिहिली. की जुनी 11वी म्हणजे 10वी होती काहीतरी, हॅट्रिक म्हणायचं. हा, तर ते त्यावेळी त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पहिले आले होते आणि मग ते मुंबईत घरच्यांनी गावातल्यांनी पैसे जमा करून त्यांना मुंबईला पाठवलं कामासाठी. त्याच्यात एक छोटासा किस्सा आहे भारी, की त्या डायरीत लिहिलं होतं की श्रीकांतचं करिअर सेट झाल्यानंतर श्रीकांत परत गावी गेला आणि पहिला यशवंत बुवांच्या पाया पडला. यशवंत बुवाने त्याला मुंबईत जायला 1 रुपया दिला होता, तर श्रीकांत त्यांच्या हातात 10 रुपयाची नोट ठेवली वगैरे वगैरे. सो अभी कनेक्शन दे कैसे. मी पॅडीला दुसऱ्या दिवशी विचारलं, पॅडी आता, कारण पॅडी आता मी एका गावचे. म्हटलं पॅडी आता यशवंत बुवा कोण आहेत रे. तर काय आलं, म्हटलं ना ते असं असं जरा एक संदर्भ वाचला, बाबांना त्यांनी मदत केली. सो ते त्याचे आजोबा होते. तो यायचं कनेक्शन आहे बाई. एका मोठ्या शो पासून पॅडीदाची माझी ओळख झालेली, एका मोठ्या टीव्ही चॅनल शो पासून. पण हे असं कनेक्शन असेल ते मला वाटलं नव्हतं. सो त्यांनी त्यांच्या पुस्तकात अख्खा स्ट्रगल लिहिला होता त्यांचा. बाबांना मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये जॉब मिळाला. ब्लॉक प्रिंटिंग प्रेस पण असू शकते. एक्झॅक्टली, ब्लॉक प्रिंटिंग प्रेस म्हणजे तेच की पहिले छापे असायचे, हो, ज्याने ती न्यूज बनवली जायची, ब्लॉग्स बनवायला लागायचे. सो बाबांना ती एक न्यूज बनवायला दिली. त्यांनी रात्रभर, म्हणजे तो एक किस्सा त्यातला होता की तो रात्रभर ते छापे बनवून त्यांनी ती न्यूज बनवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच्या शिफ्टमध्ये जे कामाला आले ते वॉज लाईक, हे कोण आहे, हा कोण आहे मोठा शहाणा, रात्रभर जागून याने बनवलं. आणि त्यांनी ते ब्लॉक्स, आणि त्यांची पहिल्याच दिवशी त्यांचा जॉब गेला बाबांचा. आणि असे अगणित स्ट्रगलचे प्रकार होते. तर ते वाचल्यानंतर माझं असं झालं की अरे हा स्ट्रगल कायच्या काय. मला आज माझे 4 मित्र भेटले नाहीत आणि मी आज 1 दिवस घरी बसलोय म्हणून मी इतका डाऊन झालोय, मला इतकं लो फील होतंय, मी इतकं फ्रस्ट्रेशन. पण हे सो त्याच्यानंतर मी कधीच, दादा माझ्याकडे काम नाहीये, माझ्याकडे आज हेच आहे, मी खाली बसलोय, माझ्या हा मनातच विचार नाही आला. आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून माझा प्रोग्रेस चालू झाला असं मी म्हणेन. अनफॉर्च्युनेटली काही माणसं थोडी लवकर निघून जातात, त्यांनी एक पोकळी तयार होते. पण कधी कधी काही नवीन माणसं ती पोकळी एका वेगळ्या पद्धतीने भरून काढतात. त्यातल्या काही माणसांनी काय म्हटलंय आपण बघूया. अरे कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेमुळे माझ्यासह अनेक कलावंतांना, लेखकांना करिअरची एक दिशा मिळाली. त्यावेळी गंगूबाईमध्ये काम करायला येणारे, छोट्या छोट्या रोलसाठी काम करायला येणारे कलावंत आज मोठे स्टार झाले, लेखक तयार झाले. म्हणजे सगळे त्यावेळेचे सहकारी आता स्वतंत्र दिग्दर्शक झाले, अगदी नॅशनल अवॉर्ड मिळवण्यापर्यंत त्यांनी मदत मारली. त्यातच एक आहे आमचा मित्र प्रसाद खांडेकर.
प्रसाद मला वाटतं त्यावेळी ठाकूर कॉलेजला शिकत होता आणि आमचा मित्र अभिनेता राजेंद्र शिसतकरने त्याला माझ्याकडे पाठवलं सहाय्यक म्हणून शिकण्यासाठी. मला आठवतोय त्याचा पहिला दिवस. तो आला पहिल्या दिवशी आणि माझा एक असा नियम होता की जो नवीन मुलगा सहाय्यक म्हणून येईल त्याला पहिल्या दिवशी क्यू द्यायला लावायचे समोरच्या कलाकाराला. आणि प्रसादलाही तसेच क्यू द्यायला सांगितलं आणि समोर होत्या निर्मितीताई सावंत आणि आधीच प्रचंड घाम गाळून काम करणारा आमचा प्रसाद घामाने अक्षरशः भिजला होता निर्मितीताईंसमोर क्यू देताना. पण त्याने छान क्यू दिली आणि तेव्हाच मला कळलं की याच्यात काहीतरी स्पार्क आहे. काय फार काळ माझ्याबरोबर सहाय्यक म्हणून राहिलं नाही. त्यानंतर छोट्या छोट्या भूमिकाही तुम्हाला गंगूबाई नॉन मॅट्रिक मध्ये केल्या. तो ठाकूर कॉलेज मधलं ग्रॅज्युएट झाला की नाही मला माहिती नाही, पण गंगूताईत आलेला हा आमचा प्रसाद आज मराठी रसिकांच्या गळ्यातला ताईत झालाय. मला प्रचंड अभिमान आहे प्रसाद तुझा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हास्य जत्रामुळे तुला एवढं यश मिळून एवढी प्रसिद्धी मिळून सुद्धा तुझे पाय जमिनीवर आहे. तू अजून तसाच विनयशील आहेस, तसाच नम्र आहेस आणि तसाच राहा. ऑल दी बेस्ट. फार तर काय होईल, सुपर हिट होईल. प्रेझेंट सरप्राईज आहे. वा वा. आणि मला म्हणजे जसं आता राजेश सरांनी सांगितलं ना, मला अजूनही तो दिवस लख्ख आठवतोय. पहिल्याच दिवशी अमित दादा निर्मिती तिथे समोर उभं केलं रे. आणि त्यावेळी नाटक चालू होतं जोरात गंगूबाई मॅट्रिक नावाचं, ज्यात अतुल तोडणकर अतुल दादा त्या प्रोफेसरचा रोल करायचा आणि नेमकी दादाची काहीतरी रिप्लेसमेंट होती. सो नाटक संपल्या दीदी बोलल्या की नाटकात काम करायला आवडेल राजेश, बघ हा मुलगा चांगला आहे. तर सरांनी विचारलं, म्हटलं हो सर नाटकात पण आवडेल मला. आणि नंतर कुठला रोल? तो भाई प्रोफेसरचा. तो प्रोफेसर म्हणजे त्या नाटकात जवळजवळ गंगूबाईचा बॉयफ्रेंड असतो किंवा हिरो असतो. आय वॉज लाईक नाही नाही मला एवढं नको, थांबा अजून एवढं, मला अजून व्यावसायिक नाटक नको एवढं. असं झालं. पण मी जसं सरांनी सांगितलं फार नव्हतो, वर्षभरच होतो सरांचे ते मी सहाय्यक दिग्दर्शक. पण मी खूप काही शिकलो. मला दादा हे एक चांगलं आहे की मी आत्तापर्यंत काम केलेले सगळेच लेखक दिग्दर्शकांकडून मला शिकायला मिळालं. म्हणजे राय देशपांडे, संतोष पवार, प्रियदर्शन जाधव, विश्वास सोहनी, अरुण रंजणकर, सचिन मोटे, सचिन गोस्वामी असे खूप चांगले लेखक दिग्दर्शक माझ्या आयुष्यात आले. एकांकिका, नाटक, मालिका, दैनंदिन मालिका, चित्रपट, आता पुढं काय खांडेकर? पुढे आता एक नवीन पाऊल टाकलंय नाट्य निर्माता म्हणून. माझी स्वतःच्या प्रजाकार्य निर्मिती संस्थेचं नाटक थेट तुमच्या घरातून जे आता सध्या मराठी रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय आणि मला त्याचा प्रचंड आनंद आहे आणि अभिमान आहे. लवकरच तुमच्या देशामध्ये, तुमच्या नजीकच्या गावामध्ये हे नाटक येणार आहे. ते पाहायला विसरू नका. ज्या नाटकाचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. थँक्यू दादा, थँक्यू. पण प्रसाद, हे सगळं करत असताना फार त्रांगडं होतं रे. किती काम करशील, म्हणजे काही तब्येतीकडे लक्ष देणं, थोडी उसंत घेणं, थोडा फॅमिली टाइम देणं गरजेचं नाही का? खरंय, खूप गरजेचं. पण मग हे सगळं आपण कॉम्प्रोमाइज करतोय असं वाटतं का रे? यावर आता माझ्याच आजूबाजूच्या मित्रांनी, जवळच्या लोकांनी, इन्क्लुडिंग यू, माझे कान पिल्यावर मी आता या बाबतीत सिरियस झालोय. आता म्हणजे मी स्वतःकडे लक्ष देतोय. आणि तू म्हटलंस तसं की फॅमिली टाइम, मी आत्ता याच्यातनं दादा मार्ग असा काढलाय की जिथे जिथे शक्य आहे की बाबा श्लोकला सुट्टी आहे, अल्पाला तिच्या कामातनं सुट्टी आहे, त्या दिवशी मी त्यांना घेऊन, म्हणजे अगदी मी थँक्स म्हणेन, कारण ते आता लोकांनी फोटो पाहिले सगळ्यांनाच माहिती आहे की आमचा सिंगापूर दौरा होता MHJ लाईव्हचा. आणि मी अमित दादाला, मोठे सरांना, गोस्वामी सरांना रिक्वेस्ट केली की आम्हाला फॅमिलीला घेऊन यायचंय, कारण ते माझा जीव जळणार, मी तिकडे युनिव्हर्सल स्टुडिओ बघणार, मी काय बघणार, आणि माझं लेकरू घरी आहे. आणि अमित दादाने, मोठे सर आणि गोस्वामी सरांनी एका क्षणात ती विनंती मान्य केली. सो आत्ता मी असा मार्ग काढलाय की जिथे जिथे पॉसिबल होतं मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जातो
आणि त्यांना जसा वेळ देता येईल तसा देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सोनी मराठीने सुद्धा हा मार्ग काढलाय की आता आपल्याला संधी आहे, आता आपल्याला वेळ आहे, तर तुमच्यासाठी हे सरप्राईज दिलंच पाहिजे. प्लीज वेलकम अल्पा प्रसाद खांडेकर. खांडेकर, कसं आहे सरप्राईज? भारी सरप्राईज आहे. म्हणजे मला असं अपेक्षित होतं कोणीतरी असेल, पण डायरेक्ट अल्पा येईल असं वाटलं नव्हतं. पण आज तिला कळेल की माझी शूटिंगला काय धावपळ असते. हे बघ, आम्ही दोघं एका टीम मध्ये आहोत, त्याच्यामुळे आज आपल्याला याला काय काय सांगायचंय त्याची सुरुवात तू कर. काही कमी वेळेपेक्षा त्याची प्रगती होते ते बघताना खूप आनंद होतोय. वेळ ठीक आहे. झवेरबेन पासून साहित्य संघापर्यंत हा सगळा प्रवास तू पाहिलायस. ते आता 2 सिनेमांचा दिग्दर्शक, आता यशस्वी नाटकाचा निर्माता. ह्या सगळा प्रवास बघितल्यानंतर आनंद, अभिमान वाटतोच. पण एक बायको म्हणून काहीतरी तक्रार असली पाहिजे ना यार, नाही तर मग पॉडकास्ट मध्ये कॉन्टेंट कसा मिळणार यार? नाही, तक्रार खूप असते. मग ते आपल्याला ते पाहिजे अल्पा, मी म्हणून तर सांगतोय. नाही, तक्रार म्हणजे आता तुझं नाव डिरेक्टर म्हणून आलंय, मग प्रोड्युसर म्हणून काय येत नाहीये, किंवा इथे काय चुकतंय, काय चुकतंय, मग तू आम्हाला वेळ का देत नाहीयेस, एवढंच काम का करतोयस, 1 तास का देत नाहीयेस, खूप कंप्लेंट्स आहेत. आणि आता हिच्यासोबत श्लोक पण कंप्लेंट करायला लागलाय. तोही बोलतो. तुझा गुजरातीचा मुद्दा सांगितलास ना, म्हणजे अजूनपर्यंत ही गोष्ट माहिती नाहीये फार कोणाला, पण माझ्या गुजराती नाटकं करण्यामागे मोठं इन्स्पिरेशन ही सुद्धा आहे. म्हणजे अल्पा आहे मराठी, परंतु तिचं घरचं गावचं सगळं कल्चर गुजराती आहे. तुला गुजराती यायला पाहिजे पशा. अरे मी काही वाक्य जे काय होतं की मराठीत नाटक डिरेक्ट करताना आपल्याला अशा ऍडिशन सुचत जातात ना, हे करा ते करा ते करा. सो गुजरातीत पहिल्या दिवशी मला, म्हणजे पहिलंच नाटक डिरेक्ट करताना मला पहिल्याच दिवशी प्रॉब्लेम कळला की एखादी ऍडिशन मला सुचली आहे, ती त्या कलाकारांपर्यंत पोहोचवेपर्यंत, त्याचं ट्रान्सलेशन करेपर्यंत तो पंचच मरतोय. तर जाऊ दे कुछ नाही, चालू आहे, वही करो, कट करो. सो मला पहिल्याच दिवशी प्रॉब्लेम कळला. सो मग मी काय करायला लागलो की मी उद्या जो सीन करायचा आहे त्याची पूर्वतयारी मी रात्री आदल्या दिवशी घरी करायला लागलो. आणि मग तो जो मला ऍडिशन सुचणार आहे तिथे, ते मी हिला विचारायचो की बाबा ह्या शब्दाला काय म्हणतात, याला यमक काय, या शब्दाला ऑप्शन्स काय आहेत. मग ते आपला शब्दच्छल करावे लागतात, यमक जुळवावं लागतं, मग याला हा ऑप्शन येऊ शकतो का. सो मी म्हटलं तसं की गुजराती नाटक करताना हिची खूप मदत झाली मला. पण अल्पा, इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी सामान्य प्रेक्षकांच्या घराघरामध्ये प्रसाद आता पोचलेला आहे. पण प्रेक्षकांची पण काही इच्छा आहे की नाही की बाबा इतका सुंदर अभिनेता, इतका सुंदर लेखक, इतका उत्तम दिग्दर्शक, अशा काहीतरी सवयी असतील की जे तुला वाटतं की त्याला सांगितलं पाहिजे की या बदलायला पाहिजे. एक अशी सवय आहे, म्हणजे तो नेहमी बिझीच असतो, कधीतरी क्वचित घरात असला आणि आम्ही काही बोलायला गेलो ना की तो सतत फोनवर असतो. ती एक सवय बदलावीशी वाटते की तो जेवढा वेळ घरी असतो त्याच्यातली अगदी 10 मिनिटं तरी क्वालिटी टाइम आमच्यासोबत स्पेंड करावा त्याने. तिथेही सतत त्याचं काम चालू असतं, सतत फोनवर चालू असतो. आज तुला संधी आहे याविषयी आणि हा मुद्दा सॉर्ट करायची. नाही, हे आता यापुढे ठरवलं गेलंय की घरात असताना जर फोन आला किंवा काही मेसेज करायचे असतील तर तुझी परमिशन घेऊन ते केलं जाईल. हे मी आज MSJ अनप्लगच्या पॉडकास्ट मध्ये सांगतोय सगळ्यांना. आणि नाही झालं तसं तर पुन्हा एकदा तू अमित दादाला फोन कर आणि इथे येऊन माझी कंप्लेंट करू शकतेस. फक्त या फोन मध्ये महाराष्ट्राच्या हास्यचित्राच्या रायटर्सची मीटिंग जेव्हा असते तो व्हिडिओ कॉल, ऍक्च्युअल तिला ते म्हणायचंय, तो व्हिडिओ कॉल त्याला अलाव कर, बाकी काही नाही. कामामागे तो एवढा बिझी आहे ना की त्याला त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीये, त्याच्या मेडिकेशन्सकडे लक्ष देत नाहीये. सतत त्याला आठवण करून द्यावं लागतं, तू ही औषधं घेतलीस का, तू वेळेत खाल्लंस का, काय करतोयस. म्हणजे तो इतका त्याच्यात गुंततोय ना कामामध्ये की स्वतःच्या तब्येतीकडे अजिबातच लक्ष देत नाही. मला याच्यावरनं बऱ्याचदा शिव्या पडतात की माणसाने वर्कोहोलिक असावं, पण ते किती तरी पण मी आज म्हणजे आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून खरंच थँक्स म्हणेन की
अल्पा म्हणा आई म्हणा, मला आत्ताही माझा डबा घरून येतो, रिहर्सलला शूटिंगला डबा घरून येतो. आणि ते जेवढं होतील तेवढं माझी काळजी घेण्याचा प्रयत्न करतात. पण मला सांग, काही निरोप तुला पण द्यायचा असेल ना तिला? निरोप देण्यापेक्षा ना मला एक म्हणजे आपल्या या पॉडकास्टमध्ये एक स्पेशल गोष्ट सांगावीशी वाटेल. आमची पहिली भेट ही ना दादा, मी 11वी-12वी ऑलरेडी ठाकूर कॉलेजमध्ये एकांकिका करत होतो. अल्पा 13वीला त्या कॉलेजला आली आणि शी वॉज लाईक, तिला काहीतरी डान्समध्ये काहीतरी करायचंय किंवा एकांकिकेत काहीतरी करायचंय म्हणून ती ऑडिशनला आली एकांकिकेला. आणि मी ऑडिशन घेत होतो समोर. सो ऑडिशन वगैरे झालं आणि बघूया मी सांगतो तुम्हाला. हा ठीक केलं, ओके, हा आणि काय येतं, अजून काय येतं, बरं हा पॅच बोलून दाखवा, ओके ओके ठीक आहे, सांगूया आता ज्यावेळी स्पर्धा लागतील त्यावेळी सांगतो. असं करून ते गेले. आणि युथ कॉम्पिटिशन असतं ना पहिलं. सो युथ कॉम्पिटिशनला काय ती एकांकिकेत नव्हती. आता ती INT साठीची आमची तयारी चालू होती, त्याच्यासाठीचे ते ऑडिशन्स वगैरे झाले. आणि युथ अगदी सुरुवातीला असतं जून-जुलैमध्ये युथ कॉम्पिटिशन. सो ते पहिले 1.5-2 महिने मी वर्गात पाऊलच टाकत नव्हतो. आम्ही त्या ड्रामा ग्रुपच्या रूममध्येच पडलेलो असायचो. आणि शी वॉज लाईक, ती पुन्हा कधीतरी यायचे, काय झालंय ना ते INTच्या वेळी सांगू. आणि ती लाईक सर काय झालंय सर, ते INTच्या वेळी सांगू आम्ही, ओके फाईन. आणि युथ कॉम्पिटिशन संपलं आणि एक रिच्युअल असतं ना की महिन्यात ना एखादा तरी हजेरी लावावी वर्गात, एक एंट्री मारावी. सो ज्यावेळी 1.5-2 महिन्याने मी वर्गात गेलो आणि आमच्या क्लास टीचरनी छानसं स्वागत केलं. आलात खांडेकर, या 2 महिन्यांनी चेहरा दाखवलाय, बसा तुमच्या शेवटच्या बेंचवर. अँड शी वॉज सरप्राईज की अरे हा स्टुडंट आहे. मी याला ड्रामा सर वगैरे समजलेले आणि मी याला सरबीर बोलतेय. आणि मी जो 2 महिने मास दाखवत होतो ना, तो तेवढाच वर्गात मी असा होतो. आणि ती जी अहो सर वगैरे 2 महिने करत होती, ए तू आमच्याच वर्गातला आहेस. म्हटलं हो मी याच वर्गातला आहे, मी दिसतो मोठा दिसतो, लोक सर समजतात मला. सो आमचं ते पहिलं एक मेजर इंटरॅक्शन होतं की ती 2 महिने मला ड्रामा इंचार्ज किंवा ड्रामाचा प्रोफेसर समजत होती. आणि प्रपोज कोणी केलं मग? अरे ते मीच केलं. पण ती म्हणजे मला माहिती होतं ही विरारला राहते. आणि त्यावेळी दिनेश गायकवाड आमची एकांकिका बसवत होते. आणि अनफॉर्च्युनेटली तिला माझ्या बायकोचाच रोल मिळाला. सो ती जी भांडणं झाली ना तिथे, अरे तू स्टुडंटच आहे, तू काय एवढा मास दाखवत होता, ती जरा ठसन चालूच होती. सो नेमका तिला बायकोचा रोल मिळाला आणि मी लीड करत होतो त्या एकांकिकेत. आणि खूप कमालीचा रोल होता तो की एक नशेबाज वॉर्डबॉय असतो मॉर्ग मध्ये, ज्याला मृतदेहांवर बलात्कार करण्याची सवय असते वगैरे. खूप सिरियस रोल होता. मी आयुष्यात परत तसा रोल कधी केला नाही. सो तो घरी येऊन तिला मारायचे वगैरे सीन होते रे. तिला मारतो, आपटतो, हे करतो ते करतो. आणि तो सिक्वेन्सच होत नव्हता माझ्यावर बॉन्डिंग. म्हणजे बाकी सगळे सीन होत होते पण जो बाकी इतर कलाकारांबरोबर, पण हिच्याबरोबरचा जो महत्वाचा सीन होता तो होईच ना. आणि मग एके दिवशी दिग्दर्शक बोलला मला की उद्या तुला शेवटचा दिवस आहे, जर तू उद्या हा सीन नाही नीट केलास तर मी रिप्लेस करणार लीड नट. दुसरे जे दोघं तिघं लाईनीत होते त्यांना जाईल रोज. सो मी तिला फोन केला रात्री. म्हटलं बाई मला तुझं माहिती नाही, आपल्यातली भांडणं आहेत ती बाजूला ठेवूया, ठसन बिसन आहे ती, पण मला याच्यात करिअर करायचंय, तर आपलं ट्युनिंग होत नाहीये, तर प्लीज उद्या 1ची रिहर्सल आहे, तर आपण 10 वाजता भेटूया दोघंच, आपण व्यवस्थित आपल्या सीनची रिहर्सल करूया. मला गरज आहे, तुझ्यासाठी महत्वाचं नसेल पण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर ती आली 10 वाजता. आम्ही 3 तास दोघांनीच रिहर्सल केली. मग 1 वाजता दिनेश आला. चल झालंय का तुझी तयारी? म्हटलं चल दाखव. और भाई म्हणे वो कमाल सीन क्या, म्हणजे मला आपला एखादं काम आवडतं बघा आपल्याला, तो सीन मी डेंजर परफॉर्म केला रिहर्सल मध्ये. आणि मग तो सीन संपला आणि दिनेश बिनेश सगळे टाळ्या बिळ्या वाजवत उठले. अरे काय हे पाहिजे होतं, हे का नव्हतं येत आठवडाभर, मला हेच पाहिजे होतं, पशा क्या बात आहे, मिठी मिठी मारली. अल्प कुठे अल्प कुठे अल्प कुठे. तर तिला जे शेवटचं मी ढकललेलं त्या सीन मध्ये
तर ती तिथेच पडलेली. हे अल्पा काय सीन केला, अल्पा कमाल कमाल. ती उठली तर ती रडत होती. काय आलं. तो भाई मैं इतना घुस गया था सीन में. तिचा पायजमा इथून फाटलेला होतं. तिला मी घसरत नेतो वगैरे वगैरे. तिला इथे वळ उठलेला माझ्या हाताचा. आणि मी आयुष्यात एकमेव कोणाचं काही मार खाल्ला असेल तो त्या दिवशी दिनेशचा खाल्लेला. दिनेशने सटकन दिली मला. साला अभिनय म्हणतात याला अभिनय म्हणतात. सो भाई वो सीन था जिधर थोडा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. कारण माझं असं झालं की यार म्हणजे ती थांबवू शकली असती सीन. तिला इथे ठेचलं होतं, रक्त येत होतं ढोपरातनं, तिचा ड्रेस फाटून इथे वळ उठले होते. पण शी वॉज लाईक, मी आदल्या रात्री जे काही तिला सिरियसली बोललो होतो मला करिअर करायचं, मला हे करायचंय, सो तिने अख्खा सीन परफॉर्म केला. ती रडत होती अक्षरशः. सो मला जरा तिथे एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला. आणि मला त्याही माहिती नव्हतं की विरार हे साधारणतः PCO लागतो. सो तिला 6 महिने मी विरारला STD कॉल करायचो. आणि एकदा तिला घरी फोन करायचा होता. मग ती बोलला घरी फोन करायचा. म्हटलं चल चल चल. ते STD बूथ होते ना पहिले, तर STD बूथ मध्ये घुसलो. ती बोलते तू इथे काय होतोयस. म्हटलं का घरी करायचं ना. नाही PCO लागतो फोन. म्हटलं का गेले 6 महिने मी STD कॉल करतोय तुला पैसे टाकून. हे 2 किस्से कायम लक्षात राहणार. क्या बात आहे. पण अल्पा प्रसाद, तुमची ही जोडी आणि आता त्याला श्लोकची साथ, असंच उत्तमोत्तम काम करत राहा आणि तो तुला जास्तीत जास्त वेळ देईल याची जबाबदारी तो घेईल. आणि आज या पॉडकास्ट मध्ये MHJ अनप्लग्ड मध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू अल्पा. सो ऑन दिस लाइटर मोड एक गेम खेळूया. या इमोजीज मी प्रसादच्या ताब्यात देणार आहे आणि या इमोजीजच्या साहाय्याने तुला बनवायचंय एक सोपं वाक्य. बर. पण ते वाक्य आम्हाला म्हणून कोण दाखवेल. आमच्या सगळ्यांचं मोस्ट लव्ड कॅरेक्टर गतिशील वेगेपूरकर. गेट सेट गो. मला थोडी मदत लागेल तुझी. माझा काय संबंध. हो, म्हणजे गतिशील वेगेपूरकर हे कॅरेक्टर एकट्याचं नाहीये, त्याच्यात समोरच्याचा पण खूप सहभाग असतो, जसा समीर चौगलेचा माझ्या ह्याच्यात असतो. सो इथे तू आज माझा समीर चौगले तू आहेस. बर. गेम मध्ये अजून ट्विस्ट आलाय. रेडी. 1 2 3 ऍक्शन. काय. शुक्कू शुक्कू. शुक मला हसायचंय. रडू येतंय. माझे डॉक्युमेंट्स एका गुप्त जागी लपवून ठेवले. हेराने चोरले. हिरावून घेतले. घ्यायचा होता. आता कंप्लेंट घेऊ. वा 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 वा. गतिशीलची मजा ही आहे की तो काय बोलणार आहे याचा अंदाज लावेपर्यंत तो दुसरं बोलून जातो. आता क वरनं कंप्लेंट सोपं आहे. आता कंप्लेंट घेऊ. तो वो मजा आहे. म्हणजे समोरच्याची तेवढी मजा किंवा साथ लागते या कॅरेक्टरला. प्रसाद, आता पॉडकास्टच्या शेवटी काही रॅपिड फायर आणि ह्या सीझन मध्ये कायम आपल्या प्रत्येक गेस्टला विचारला गेलेला शेवटचा प्रश्न. रेडी. MHJ मधला फेवरेट को ऍक्टर. नमा आणि समीर दादा. एक ड्रीम कॅरेक्टर. मला भाई करायचा आहे. आणि तो भाई ना असा कोल्ड ब्लडेड भाई. म्हणजे आपला MHJतला भाई माझा खूप फेमस आहे.
पण तो मला ना असं खूप कोल्ड ब्लडेड भाई करायचं. ड्रीम प्रोजेक्ट. मला अशी फिल्म करायची जी क्लास पासून मास पर्यंत सगळ्यांना आवडेल. अवॉर्ड्स बिवॉर्ड्स पुढची गोष्ट आहे, मला त्या फंद्यात पडायचं नाही, पण लोकांना आवडेल अशी फिल्म करायची. आणि शेवटचा प्रश्न, एक अशी गोष्ट जी बदलावीशी वाटते. लेखकांवरती निर्बंध बदलला पाहिजे, की हल्ली आपल्या लगेच भावना दुखवतात किंवा खूप रेस्ट्रिक्शन्स आलेत. म्हणजे जसं पुलंच्या काळात लिहिलं जात होतं, दादा कुंडकेंच्या काळात लिहिलं जात होतं, तशीच लिबर्टी आत्ताही लेखकांना मिळाली आणि त्या सगळ्या लिखाणाचं स्वागत केलं गेलं तर खूप भारी वाटेल. वा, नक्कीच अत्यंत स्तुत्य विचार आहे हा. आणि पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न प्रसाद, महाराष्ट्राची हास्य जत्रा तुझ्यासाठी नेमकी काय आहे? अरे बापरे, हा पॉडकास्ट जितका वेळ चाललाय ना तो अपूर्ण पडेल सांगायला. इतकं मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रेवर भरभरून बोलू शकतो. सर्व काही आहे. म्हणजे मी जसं अल्पालीताई म्हटलं की हे माझ्यासाठी कुटुंब आहे. सध्या घरी वेळ देत नाही तेवढे वेळ मी इथल्या लोकांबरोबर असतो. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने फक्त घराघरात नाही तर देशा परदेशात आम्हाला पोहोचवलंय. आणि आता नाटकाच्या निमित्ताने ज्यावेळी लोक येऊन भरभरून हास्य जत्रेबद्दल बोलतात, अगदी नुकतंच समजू लागलेल्या 3-4 वर्षांच्या बाळापासून ते अगदी 90-95 वयोवृद्ध असलेल्या लोकांना हास्य जत्रा आनंद देते हे ज्यावेळी बघतो मी. आणि अशा शोचा मी एक महत्वाचा भाग आहे, मी एक महत्वाचा पार्ट आहे, ह्याची ज्यावेळी जाणीव होते ते खूप भारी वाटतं. आज जो काही आहे सिनेमा करण्याची ताकद मिळाली आहे, निर्माता म्हणून नाटकाचा निर्माता म्हणून उभं राहण्याची ताकद मिळाली आहे, आणि प्रसाद खांडेकर या सदरात नाटक करण्याची जी ताकद मिळाली आहे, हे सर्व 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 काही महाराष्ट्राची हास्य जत्रेमुळे घडलंय. सो म्हणजे जेवढे घरच्यांचे उपकार आहेत, मित्रमंडळींचे उपकार आहेत, तेवढेच उपकार हास्य जत्रेचे माझ्यावर आहेत. थँक्यू सो मच प्रसाद. मी रडलीये टेक्निकलला इथे. कॉमेडी. हो, तुम्ही मला ओळखला ना. कमॉन, सुंदर मुली बघायला काही वय नाही लागत. आता तू विषयच काढलायस ना. अरे यार, आपल्याला दाखवलेलं असतं की एक गोरा रंग, एक छान बांधा, एक छान उंच. खोटं नाही आहे गाईज. सो दादाने सपोर्ट केला म्हणून आज मी इथे, नाही तर मी नसतो. बाद आहे. ब्लश होतोय रे तू? ब्लश होते. अरे होऊ शकतं ना. प्राजक्ताच्या कविता. माझं ठरलेलं नव्हतं आपल्याला आयुष्यात काय करायचं. अरे वाव, यू आर लुकिंग स्मार्ट. हलकी तुला दाखवतो जत्रा. MHJ Unplugged.